नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 10 गुणाकार स्वाध्याय 10.1 प्रश्न पहिला 53,54,556 गुणिले 0 बरोबर किती। मित्रांनो, कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर गुणाकार हा शून्य येतो, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0। प्रश्न 2 दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे। मित्रांनो, गुण्य आणि गुणक यातील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे आणि दोन संख्यांचा गुणाकार आहे 10,000। आपण पर्यायांचा या ठिकाणी वापर करू शकतो, म्हणजे गुण्य आणि गुणक यातला फरक 0 आहे, म्हणजे गुण्य आणि गुणक सारखाच आहे। मग आपण पर्यायांचा वापर केला, या शून्याला आपण गुण्य म्हटलं आणि गुणिले दुसरे आपण 100 घेतले, 100 गुणिले 100 आणि याला आपण गुणक म्हटलं। मित्रांनो, दोघांमधला फरक बरोबर 0 येतोय आणि 100 गुणिले जर आपण 100 केलं तर 100 0 0 100 0 0 आणि 100 1 100, तर आपलं उत्तर 10,000 येते का। मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर 10,000 येते, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, गुण्य आणि गुणक यातील फरक 0 आहे, 100 आणि 100 यामध्ये काहीच फरक नाही आहे। आणि गुण्य कोणता आहे, तर गुण्य 100 आहे आणि गुणक पण 100च आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 100। प्रश्न तिसरा गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला, तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला। मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न आहे, तर आपण पहिल्यांदा घेऊ गुणाकार करताना शमिताने, त्यानंतर आहे शिवांगी। बघा, गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला, आता या ठिकाणी आपण घेणार गुण्य, शमिताने गुण्य मानला असं घेऊ आपण 4। शमिताने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला। आता या ठिकाणी पुन्हा गुण्य आणि गुणक, बघा शिवांगीने जो गुण्य मानला तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला, या ठिकाणी शिवांगीने त्याला गुणक घेतलं आणि शिवांगीने, बघा शिवांगीने जो गुण्य मानला, आता शिवांगीने 8 ला गुण्य मानलंय, शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला, तो शमिताने गुणक म्हणून घेतला 8। आता दोघींचा या ठिकाणी आपण गुणाकार करणार, तर दोघींच्या गुणाकारात कितीचा फरक पडला, म्हणजे दोघींनी फक्त आदला बदल केली, एकीने जो गुण्य घेतला तो दुसरीने गुणक घेतला, दुसरीने जो गुणक घेतला तो पहिलीने गुण्य घेतला। या ठिकाणी 8 चौक 32 आणि 4 8 32, दोघींचंही उत्तर 32 आणि 32च आलेलं आहे। तर गुणाकारात कितीचा फरक पडला, गुणाकारात फरक पडलेला नाही आहे, दोघींचा पण गुणाकार सारखाच आलाय, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फरक पडला नाही। प्रश्न चौथा 39,735 गुणिले 4 अधिक 39,735 गुणिले 6 बरोबर किती। मित्रांनो, या ठिकाणी 39,735 गुणिले 4 आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा 39,735 गुणिले आपण 6 करणार आणि दोघांच्याही गुणाकाराची आपल्याला बेरीज करायची आहे। तर या ठिकाणी 4 5 20 हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 हातचा आला 1, 4 7 28 आणि 1 29 हातचे आले 2, 4 9 36 अधिक 2 37 38 हातचे आले 3, 4 त्रिक 12 13 14 15, या ठिकाणी
1,58,940. त्यानंतर आता 6 पंचे 30 हातचे आले 3, 6 त्रिक 18, 19, 20, 21 हातचे आले 2, 6 7 42, 43, 44 हातचे आले 4, 6 9 54, 54 आणि 4 58 हातचे आले 5, 6 त्रिक 18, 18 आणि 5 23. मित्रांनो या ठिकाणी 2,38,410 आणि आपल्याला दोघांची बेरीज करायची म्हणजे 1,58,940 अधिक या ठिकाणी मी वरस लिहितो 2,38,410. मित्रांनो आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे. 0 शी 0, 4 आणि 1 5, 9 आणि 4 13, 8 दुने 16 आणि 1 17 हातचा आला 1 आणि 3 4 आणि 5 9, 2 आणि 1 3. मित्रांनो उत्तर आलं आपलं 3,97,350. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3,97,350. प्रश्न नंबर 5, 10,101 गुणिले 110. मित्रांनो 10,101 गुणिले 110 या ठिकाणी हा आपल्याला गुणाकार सोडवायचा आहे. आता आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो 110नं 1ला गुणून पुन्हा शून्याला 1ला 0 आणि 1ला. पण आपल्याला सोप्या पद्धतीनं करायचं असेल तर आपण तसासुद्धा गुणाकार या ठिकाणी करू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला शून्याने गुणावं लागेल. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. म्हणजे या ठिकाणी 0 0 0, त्यानंतर 0 आणि 0. शून्याने गुणल्यानंतर 0 आलं. त्यानंतर आता दशकस्थानी असणारा 1 त्याने गुणायचं आहे म्हणून दशकाचा 1 0 लिहिला. त्यानंतर 1 गुणिले 1, एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या म्हणजे या ठिकाणी 1 गुणिले 1 1, 1 0 0, 1 1 1, 1 0 0, 1 1 1. म्हणजे उत्तर मित्रांनो या ठिकाणी 10,101 पुढे 0. पुन्हा आता शतकस्थानी असणाऱ्या एकाने गुणायचे. मग शतकाचे 2 शून्य लिहिले. त्यानंतर पुन्हा 1 1 1, 1 0 0, 1 1 1, 1 0 0 आणि 1 1 1. या ठिकाणी मित्रांनो आपण यांची करणार आहोत बेरीज. 0 शी 0, 1 शी 1, 1 शी 1, 1 शी 1, 1 शी 1, 1 शी 1 आणि 1 शी 1. मित्रांनो उत्तर आपल्या या ठिकाणी आलेलं आहे 11,11,110. म्हणजेच पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11,11,110. प्रश्न नंबर 6, 47,220 या संख्येला 105ने गुणल्यास गुणाकार किती येईल? मित्रांनो 47,220 गुणिले 105. सुरुवातीला आपण 5ने गुणणार. 5 0 0, 5 दुणे 10 हातचा आला 1, 5 दुणे 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 7 35 आणि 1 36 हातचे आले 3, 5 चोक 20, 20 आणि 3 23. त्यानंतर आता घेतला आपण दशकाचा 0. आता शून्याने गुणल्यानंतर उत्तर 0च येणार आहे. 0 गुणिले 0 0 0, दुणे 0 0 दुणे 0, 0 1 0, 0 दुणे 0, 0 दुणे 0, 0 7 0 आणि 0 चोक 0च. त्यानंतर आता शतकस्थानी असणारा 1 त्याने गुणायचे म्हणजे शतकाच्या अगोदर 2 शून्य लिहिले. 1 0 0, 1 दुणे 2, 1 दुणे 2, 1 7 7 आणि 1 चोक 4. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करायची आहे बेरीज. 0 शी 0, 0 शी 0, 1 शी 1, 6 आणि 2 8, 3 आणि 2 5, 7 आणि 2 9, 4 शी 4. उत्तर आलंय 49,58,100. म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 49,58,100. प्रश्न नंबर 7, 225 गुणिले 72 बरोबर चौकट. चौकटीत योग्य पर्याय लिहा. मित्रांनो फक्त गुणाकार आहे 225 गुणिले 72. बे पंचे 10 हातचा आला 1, बे दुणे 4 आणि 1 5, बे दुणे 4. त्यानंतर दशकाचा 0 7 5 35 हातचे आले
3, 7 दुणे 14, 15, 16, 17, हातचा आला 1, 7 दुणे 14 आणि 1 15. या ठिकाणी आपण करणार बेरीज. 0 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 1 अशी 1. मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं 16,200. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 16,200. प्रश्न नंबर 8. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो, तर ती संख्या कोणती? मित्रांनो 5ने गुणण्याऐवजी जर 8ने गुणलं तर गुणाकार 39ने वाढतो, तर ती संख्या कोणती? आपल्याला सुरुवातीला पर्यायांचा वापर करावा लागेल. पर्याय क्रमांक आपण 1 घेतला. बघा आता पर्याय क्रमांक 1 आहे 14. 14ला जर आपण 5ने गुणलं तर 14 पंचे 70 आणि पुन्हा 14ला जर आपण 8ने गुणलं तर 14 पंचे 70, 14 सक 84, 14 सत 98. 14 8 112. हां 14ला 8ने गुणायचं. 14 8 112. मग आता 112 आणि 70 यांची जर वजाबाकी केली तर म्हणजे 70 आणि 39 112 होतात का? तर या ठिकाणी 2 11तनं 7 गेले, खाली राहिले 8 9 10 11, 4 राहिले. मित्रांनो उत्तर 42 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. बघा 14ला 5ने गुणण्याऐवजी जर 8ने गुणलं तर गुणाकारामध्ये 42ने वाढ होते, 39ने होत नाही. म्हणून आता आपण घेणार आहोत पर्याय क्रमांक 2. पुन्हा पर्याय क्रमांक 2 आहे 12. मग आता 12ला आपण 5ने गुणण्याऐवजी 12 पंचे 60 आपण 8ने गुणलं. 12 पंचे 60 त्यानंतर 12 72, 12 7 84, 12 8 96. म्हणजे या ठिकाणी 39ने वाढ होते का? तर आपण पुन्हा 96 वजा 60 यांची वजाबाकी करणार. 6 आणि 3. मित्रांनो 36ने वाढ झालेली आहे. म्हणजे 12ने गुणण्याऐवजी आपण 8ने गुणलं. 12ने गुणल्यानंतर 60 आलं आणि 8ने गुणल्यानंतर 96 आलं. म्हणजे 36ने वाढ झालेली आहे. म्हणजे हा पर्यायसुद्धा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आलेला आहे. आता आपण पर्याय क्रमांक 3 घेतला. पर्याय क्रमांक आहे 13. म्हणजे आता 13ला आपण 5ने गुणू. 13 पंचे या ठिकाणी मित्रांनो 65 होईल. 13 पंचे 65. 13ने गुणण्याऐवजी आता आपण 8ने गुणू. 13 गुणिले 8, 13 पंचे 65, 13 8 104. मग आता 65 आणि 104 यांच्यामध्ये 39चा फरक आहे का? तर या ठिकाणी 104 वजा जर आपण मित्रांनो 65 केलं तर या ठिकाणी होईल 14, या ठिकाणी 9. 14तनं 5 गेले, खाली राहिले 9 आणि 9तनं 6 गेले 3. मित्रांनो बरोबर 39चा फरक येतोय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 13ला आपण 5ने गुणण्याऐवजी जर 8ने गुणलं तर गुणाकारामध्ये 39ने वाढ होते. म्हणून मित्रांनो हा तिसरा पर्याय आहे. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13. प्रश्न नंबर 9. 5 अंकी सर्वात लहान संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती? मित्रांनो 1 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 1. 2 अंकी सगळ्यात लहान संख्या 10. लहान संख्या जर आपल्याला लिहायच्या असेल तर या ठिकाणी सुरुवातीला आपण 1 लिहितो, त्यानंतर आपण 0 0 वाढवत जातो. 3 अंकी सगळ्यात लहान संख्या 100. 4 अंकी सगळ्यात लहान संख्या 1000 आणि 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे मित्रांनो 10,000. 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या. बघा आता 1 अंकी सगळ्यात मोठी संख्या 9. 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99. 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या 999. म्हणजे मोठी संख्या जर लिहायची असेल तर मित्रांनो आपण 9चा वापर करत जातो. 1 1 9 वाढवला म्हणजे या ठिकाणी 1 1 अंकी मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला मिळेल. आता 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आणि 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या यांचा गुणाकार. आता 9 0 0 9 0 0 9 0 0 9 0 0 आणि 9 1 9. मित्रांनो आता आपण एकक स्थानच्या 9ने गुणला. आता दशक स्थानच्या 9ने गुणायचं. त्या अगोदर देणार मित्रांनो आपण दशकाचा 0. पुन्हा 9 0 0 9 0 0 9 0 0 9 0 0 9 1 9.
आता शतक स्थानच्या 9ने गुणायचं म्हणून शतकाचे हे अगोदर दिले 2 शून्य. आता 9 0 0 9 0 0 9 0 0 9 0 0 आणि 9 1 9. म्हणजे आता आपण यांची करणार या ठिकाणी बेरीज 0 0 0 त्यानंतर 0 त्यानंतर 9 त्यानंतर 9 आणि 9. मित्रांनो उत्तर आलेलं आहे 99,90,000. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 99,90,000. आणि मित्रांनो या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न नंबर 10. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? मित्रांनो 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस बघा 1 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 9. मोठी संख्या जर लिहायची असेल तर फक्त 9 9 लिहित जायचं. 1 अंकी मोठी संख्या 9, 2 अंकी मोठी संख्या 99, 3 अंकी मोठी संख्या 4 अंकी मोठी संख्या आणि 5 अंकी मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. मित्रांनो 2 अंकी मोठी संख्या आहे 99, पण 99 हे विषम आहे. मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 98, कारण की 98च्या एकक स्थानी 8 आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या समसंख्या असते. आता 98 झाली 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. यांचा गुणाकार किती? मित्रांनो यांचा गुणाकार किती येणार आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. व्यवसाय 10.1 या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.